नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचंय ते पुन्हा एकदा अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो अध्याय सुरू आहे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत, त्याच्याबद्दल बोलायचंय। आणि शिवाय संजय राऊत यांच्याबद्दल सुद्धा थोडं बोलायचंय। हा विषय कशामुळे आला? अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन आज देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा आरोप केले। यापूर्वी सुद्धा एकदा केले होते आरोप, तेव्हा मी व्हिडिओ केला होता आणि मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता। आणि त्यावेळी अनिल देशमुख यांच्या मनातली यांच्या मनातली वेदना मी त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला सांगितली होती। आणि श्याम मानव यांनी हा आरोप केले, अत्यंत प्रभावीपणे आरोप केले। त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या स्वरूपात सांगितलेल्या होत्या, कारण त्यावेळी अनिल देशमुख नुकतेच तुरुंगातून सुटलेले होते आणि शिवाय पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकली असती सूडबुद्धीचीच कारवाई होती। आणि त्याच्या संबंधी सविस्तर सगळी मांडणी श्याम मानव यांनी केली। अतिशय चांगलं काम त्यांनी केले, लोकशाही वाचवण्यासाठी ते काम केलं त्यांनी। संविधानावरचे हल्ले जे परतवून लावण्यासाठी जे अनेक जण प्रयत्न करतात, त्यापैकीच हा एक प्रयत्न होता आणि ते प्रयत्न करत राहतील श्याम मानव याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन मी केलं होतं, पुन्हा एकदा अभिनंदन करतो। अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांनी जे आरोप केले देवेंद्र फडणवीसांवर, त्यांना दुजोरा दिला आणि पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय। काय आरोप होते हे आपल्याला सांगतो थोडक्यामध्ये, की अनिल परब यांच्या काही व्यवहारांबद्दल आरोप करा, जमिनींबद्दल अमुक तमुक। दुसरा आरोप, आदित्य ठाकरे यांनी दिशा सलेनवरती बलात्कार केला, तिचा खून केला, असा बोगस आरोप करा तुम्ही। त्याच्याशिवाय उद्धव ठाकरे हे मला बोलवून सांगत होते की वसुली करा 100 कोटीची। आणि चौथा आरोप, अजितदादा पवार यांच्या मुलांनी पार्थ पवारांनी बोलवून सांगितलं की अजितदादाच्यासाठी गुटखा लॉबीकडनं वसुली करा, त्यांना मदत करा त्यासाठी। आणि या प्रकारचे आरोप करण्यासाठी म्हणून की प्रतिज्ञापत्रावरती तुम्ही सही करा, आणि सही केली नाही तर मात्र तुमच्यावरती कारवाई होऊ शकेल, हे त्यांनी सगळे सांगितलं। मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। आणि त्यानंतर जो माणूस त्यांच्याकडे आला होता त्याची माहिती त्यांनी दिली की समित कदम नावाचा माणूस, व्यक्ती जी मला वाटतं जनसुराज्य पक्ष विनय कोरेंचा आहे, त्याचा प्रदेशाध्यक्ष आहे। हा आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष होता नव्हता, कोणाला काही कल्पना नव्हती, छोटासा पक्ष आहे। पण हा कोण समित कदम आहे तो त्यांच्याकडे आला होता, माझ्याकडे आला होता असं अनिल देशमुख म्हणाले। आणि मी त्यांना सांगितलं की मी काय हे करणार नाही। मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलणं करून दिलं। फडणवीसांनी सुद्धा मला सांगितलं, पुन्हा पुन्हा फोन केले। मी फडणवीस समित कदमच्या फोनवरती माझ्याशी बोलले आणि त्यानंतर पुन्हा एकदा समित त्यांच्याकडे आला। पण त्यांनी सांगितलं, अनिल देशमुखांनी जे गृहमंत्री होते त्यावेळी, की काहीही झालं, किती दिवस मला तुरुंगात तुम्ही टाका, पण मी अशा खोट्या ॲफिडेव्हिटवरती सही करणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सीबीआयने त्यांच्यावरती रेड टाकली। सीबीआयने आणि ईडी आणि बाकीच्या इन्कम टॅक्स वगैरेनी त्यांच्यावरती 100-150 वेळा छापे टाकले। इतके छापे कोणी कोणावरती टाकत नाही। आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे, हे प्रसिद्ध झाले, अनेक गोष्टी याच्यातले तुम्हाला माहिती असतील, त्यामुळे फक्त थोडक्यामध्ये ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सांगितलं। अनिल देशमुखांनी हे आरोप केले समित कदमनी, मग त्याच्यावरती काय लगेच बाईट दिलं। त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनीच मला बोलवलं होतं त्यांच्याकडे म्हणून, आणि अनिल देशमुखांना मी खूप वर्ष ओळखतो आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला वगैरे असं तो समित कदम म्हणाले। डोक्यावरती परिणाम झालाय अशा प्रकारचं वक्तव्य माजी गृहमंत्र्याबद्दल करणं, याला काय म्हणायचं मित्रांनो, तुम्ही सांगा। त्यांनी सांगायचं की हे समजा खोटं आहे वगैरे, पण डोक्यावर परिणाम झालाय। समित कदम यांच्याबद्दलच असं बोललं तर चालेल का? आणि ते म्हणाले, मग अनिल देशमुखांनी फोटो दाखवले देवेंद्र फडणवीसांबरोबर समितचे, त्याबरोबर थोड्या वेळाने चित्रा
वाघ यांनी ज्या भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी तात्काळ फोटोने आम्ही उत्तर देऊ म्हणून सांगितलं आणि त्यानंतर शरद पवारांबरोबरचे फोटो समितचे दाखवले. समितने सांगितलं की फोटो काय माझे अनेकांबरोबर. मग आदित्य ठाकरे बरोबरचे त्याचे फोटो आले. मुद्दा असा आहे की समित कदम हा अनिल देशमुखांना भेटायला गेला होता की नाही, आणि भेटायला गेला होता तो तर अनिल देशमुख म्हणतायत की ॲफिडेव्हिट वरती सही मी करावी म्हणून तो माझ्याकडे आला होता. आणि तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये असे अनेक, मी समित कदमे यांच्याबद्दल बोलत नाही आहे, मी सावधपणे बोलते, तुम्ही त्याचे अर्थ लक्षात घ्या काय मला म्हणायचं. अनेक मध्यस्थ, दलाल आणि फिक्सर्स असतात. हे राजकारणात अशा प्रकारे वावरतात. अशा प्रकारची जी कामं आहेत, निरोप देणं घेणं, काही व्यवहारांची कामं करणारे असे लोक असतात. आता समित कदम हे अनिल देशमुखांकडे आले, काही निरोप घेऊन आले, तेव्हा त्यांनी सांगितलं असेल ना माझं काय काम आहे म्हणून अनिल देशमुखांना. आणि अनिल देशमुखांना अशा अनेक गृहमंत्री म्हणून आणि अनेक खात्यांचे ते मंत्री होते यापूर्वी, अनेक जण भेटायला येतात. सगळ्यांची पूर्वपीठिका माहिती नसते, पण गृहमंत्र्याला ते भेटायला गेले तेव्हा त्याची काही बॅकग्राऊंड त्यांनी चेक केला असेल पोलिसांनी, मला माहित नाही. पण ते हे काम घेऊन गेले होते, नाही तर कशासाठी गेले होते समित कदम त्यांच्याकडे त्यांनी सांगायला पाहिजे. मी याच्यासाठी गेलो होतो, तर मी अनिल देशमुखांना भेटायला कशासाठी गेलो होतो, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या अनिल देशमुखांच्या आणि समित कदमच्या याच्या प्रकरणानंतर मग तात्काळ चित्रा वाघ हे देवेंद्र फडणवीसांची टीम एकदम सजग असते. चित्रा वाघ लगेच बोलल्या तुम्ही काही गोष्टी पुढे आणल्या तर आम्ही पुढच्या आणू, आमचे सगळे तयार आहेत सगळ्या गोष्टी म्हणून. मग त्यांचे केशवराव जागे झाले प्रवक्ते, त्यांनी लगेच खोडून काढण्याचा प्रयत्न केला. प्रवीण दरेकर तर म्हणाले की 3-3 वर्ष अनिल देशमुख झोपले होते का. मग नितेश राणे मागे कसे राहतील. नितेश राणे सुद्धा आरोप केला की एक तर समित कदमला वाय सुरक्षा कशी दिली असं अनिल देशमुखांनी विचारले. बरोबर नितेश राणे काय म्हणाले की मग वरुण सरदेसाईला का सुरक्षा दिलेली होती. आता या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यायला व्हॉट्सअपगिरी म्हणतात. म्हणजे तुम्ही एक आरोप केला की मी दुसरा आरोप करायचा, पण त्या आरोपाचं उत्तर द्यायचं नाही. अनिल देशमुखांनी जे आरोप केले आहेत त्याला उत्तर द्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की माझ्याकडे अनेक ऑडिओ व्हिडिओ पुरावे आहेत की अनिल देशमुख शरद पवारांबद्दल आणि कोणाकोणाबद्दल काय काय बोलले याच्याबद्दल. अनिल देशमुखांनी न घाबरता सांगितलंय की तुम्हाला जे काही पुरावे उघड करायचे ते उघड करा, तुम्ही स्पष्ट करा तुम्हाला काय म्हणायचं ते, सर्व पुरावे उघड करा आणि मी काही घाबरत नाही त्याला. आणि मी टप्प्याटप्प्याने गोष्टी स्पष्ट करणार आहे. आणि ते काय करणार आहेत अनिल देशमुखांनी, त्यांनी आपली पुढची कृती काय असेल हे सांगितलं नाही. कारण मी म्हटलं होतं की कोर्टात जाता येऊ शकतं त्यांना, पण त्यांना माझ्यासारख्याची कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. त्यांना जे काही करायचं ते करतील ते, आणि ते व्यवस्थित पद्धतीने करतील, कारण ते निडरपणे उभे राहिलेले आहेत. मला कौतुक याचं आहे की वयाच्या 74व्या वर्षी न घाबरता अनिल देशमुख हे या भाजपच्या आणि महायुतीच्या आणि केंद्र सरकारच्या दादागिरीविरुद्ध, तपास यंत्रणांच्या विरुद्ध खंबीरपणे उभे आहेत. आणि अनिल देशमुख हे केवळ वसुलीसाठी खोटा जो आरोप त्यांच्यावर झाला त्याच्यासाठी कुप्रसिद्ध करण्याचा त्यांना प्रयत्न झाला असला तरी त्यांनी काही गोष्टी केल्या. गेल्या 30 वर्षामध्ये अनेकदा निवडून आलेत, ते आमदार मंत्री झालेत. अन्न आणि नागरी पुरवठा असेल, ग्राहक खातं असेल, स्पोर्ट्सचं खातं असेल, सांस्कृतिक खातं असेल, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, कितीतरी खाती त्यांनी हाताळली, हँडल केलेली आहेत. अनुभवी मंत्री आहेत, नॉन कॉन्ट्रोवर्शियल मंत्री आहेत. त्यांनी कोणाच्या विरुद्ध कधी असं सुडाचं द्वेषाचं राजकारण कधीच केलं नाही. मला आठवतंय की त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मला वाटतं लताबाईंना दिला असेल, सुनील गावस्करांना, हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अनिल देशमुखांनी सुरू केला. शक्ती विधेयक, जे गृहमंत्री होते ते अनिल देशमुख तेव्हा महाविकास आघाडीमध्ये, तेव्हा शक्ती विधेयक आणलं गेलं. मुंबई पोलिसांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरची जी योजना आहे ती त्यांनी आणली. कोविडच्या वेळी पोलिसांच्या कुटुंबियांना, म्हणजे पोलिसाचा कोविडच्या काळामध्ये मृत्यू झाला तर कुटुंबियांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आणि ती अंमलात आणली. खाजगी कोचिंग क्लासेस, मला आठवते की मला वाटतं युती सरकारच्या काळात ते शालेय शिक्षण मंत्री होते तेव्हा खाजगी क्लासेसचं रॅकेट चालू होतं.
त्याच्यावर देखरेख आणि नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला होता, बिल आणलं होतं, कायदा केला होता. नागपुरामध्ये AC इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्यांनी बांधलं. गुटखा प्रतिबंधक कायदा त्यांनी आणला आणि वांद्रे वरळी सीलिंकचं काम त्यांच्या काळामध्ये सुरू झालं. हे त्यांचं काम. पण मला इथे सांगायचं, मला एक दृश्य आठवते की जेव्हा अनिल देशमुख 14 महिन्यानंतर बाहेर आले, त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या मतदारसंघात मला वाटतं पोलिसांसाठीचं एक अनिल देशमुखांनी गृहमंत्री म्हणून काम जे सुरू केलेलं होतं, पोलिसांसाठी काही हेडक्वार्टर किंवा काहीतरी, त्या समारंभात त्यावेळी गृहमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख माजी गृहमंत्री म्हणून हजर होते. त्यावेळी मी त्यांची बॉडी लँग्वेज बघितली. ते देवेंद्र फडणवीस आणि ते मला ते एक शब्द एकमेकाशी बोलले नाही आणि दिसत होतं की अनिल देशमुख हे शांत आहेत, पण मनामध्ये खूप अस्वस्थता आहे, चीड आहे त्यांच्यामध्ये. आणि आज काल गेल्या 2 दिवसामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी स्पष्ट केलं की विधानसभेमध्ये सुद्धा त्यांची गाठभेट होत असेल देवेंद्र फडणवीस, पण ते देवेंद्र फडणवीसांचे एक शब्दही बोलले नाहीत, त्यांच्याकडे बघितलंही नाही आणि त्यांच्या मनात राग आहे, चीड आहे, अस्वस्थता आहे, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. माझ्या मनात काही नाही आहे, मी सगळं विसरून गेलो, असं काहीही म्हणायचा ढोंगीपणा त्यांनी केला नाही. अकारण खोटे आरोप ठेवून तुम्हाला जर तुरुंगात 14 महिने ठेवलं असेल तर संतत नाही ना तुम्हाला त्याचा. म्हणजे हा अधिकार कोणी दिला या तपास यंत्रणांना की बोगस आरोप ठेवायचे. आणि हे आरोप अनिल देशमुखांनी केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की तुम्ही जामिनावरती आहात, म्हणजे तुम्हाला पुन्हा आम्ही अडकवू, अशा प्रकारची एक प्रकारची धमकी देणं, हे कुठलं राजकारण आहे ते. संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत, कळीचे नारद आहेत, असं ते म्हणाले, स्पष्टपणे म्हणाले. संजय राऊत काही भीडभाड ठेवत नाहीत, स्पष्टपणे बोलतात. आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा काय होती. यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये SM जोशी असतील, SM जोशींना मी तुम्हाला अनेकदा कधीही सांगितलं असेल, SM जोशींना जेव्हा काहीतरी त्यांनी प्रश्न विचारला असता, यशवंतराव मुख्यमंत्री असताना त्यांनी 2दा प्रश्न विचारला, त्यांचं उत्तर मिळालं पण त्यांचं समाधान झालं नाही, त्यांनी पुन्हा खुलासा विचारला. तेव्हा चव्हाणांच्या मंत्रिमंडळातला एकाने अपमानजनक उद्गार SM बद्दल काढले. तेव्हा यशवंतराव उठून उभे राहिले आणि म्हणाले की माफी मागा, ते सन्माननीय विरोधी पक्षाचे नेते आहेत, माफी मागा त्यांची, असं बोलू नका म्हणून. ही संस्कृती होती. किंवा उद्धवराव पाटील शेका पक्षाचे मोठे नेते, धुरंधर नेते, विरोधी पक्षनेते झाले होते, त्यांनी तुफान टीका केली होती यशवंतरावांवरती. त्यांच्या सत्काराला यशवंतराव गेले. ही आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची. मृणालताई गोरेंनी शरद पवारांवरती प्रचंड टीका केली होती, पण मृणालताई आणि शरद पवार यांनी असं द्वेषबुद्धीने एकमेकाशी व्यवहार केला नाही. त्यांच्या कार्यक्रमांना शरद पवार गेले होते. अधिक तुम्ही केंद्र सरकारमध्ये बघा, अटल बिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव यांचे संबंध किती सलोख्याचे होते. नरसिंहराव यांनी त्यांना युनायटेड नेशन्समध्ये भारताची बाजू मांडायला वाजपेयीजींना पाठवलं होतं, राजीव गांधींनी पाठवलं होतं आणि अटलजींना काहीतरी आजार झाला होता आणि उपचार घेण्यासाठी त्यांना परदेशात जायची गरज होती, म्हणून त्यांनी मुद्दामून त्यांची एका शिष्टमंडळामध्ये नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली राजीव गांधींनी. हे संबंध होते. मनमोहन सिंग, अटलजी माजी पंतप्रधान झाले, मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जात येत होते, सतत भेटीगाठी होत होत्या त्यांच्या. याला म्हणतात संस्कृती आहे. आता पोखरण 2ची अणुचाचणी जी आहे ती झाली वाजपेयींच्या काळामध्ये, पण त्याची तयारी नरसिंहरावांनी केली होती. नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं होतं की हे काम तुम्ही करा, आम्ही तयारी केली होती, आमचं अर्धवट काम तुम्ही करा पूर्ण, तुम्हाला श्रेय मिळायला अवश्य मिळत होते. आणि अटलजींनी काही काळानंतर हे स्पष्ट केलं. त्यांनी असं म्हटलं नाही की काँग्रेसने काहीच केलं नाही, आम्हीच सगळं केलं. काँग्रेसने तयारी केली होती, मी हे काम पूर्ण केलं असं त्यांनी सांगितलं. नरसिंहरावांना सुद्धा त्यांनी धन्यवाद दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचे उद्गार काढले त्यांनी. ही संस्कृती आहे आपली भारताची. महाराष्ट्राची तर संस्कृती खूप चांगली. शरद पवार आणि नितीन गडकरींचे किती चांगले संबंध आहेत. आणखीन उदाहरणं देता येतील तुम्हाला. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्रीची चर्चा होते, किती चर्चा होते. पक्ष वेगळे असले तरी तुम्ही संपवायला निघालात दुसऱ्यांना.
आणि अनिल देशमुखांनी काय प्रश्न विचारला की तुम्ही अजितदादांच्या मुलाला पार्थला याच्यात गोवता, आदित्य ठाकरेवरती खोटे आरोप करायला मला सांगता, काय तुम्ही या ही लहान मुलं आहेत किंवा बच्चे आहेत ते अजून राजकारणात, त्यांना कशाला त्रास देताय, त्यांना कशाला याच्यात आणताय गोवताय तुम्ही, त्यांनी काय तुमचं घोडं मारले. आणि अनिल देशमुखांनी दुसरा प्रश्न विचारला, 6 महिन्यापूर्वी म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्याच्या अगोदरच्या सरकारमध्ये 4 दिवसाचं सरकार जे चालवलं, अजितदादांनी घेऊन यांच्यावर आरोप केले फडणवीसांनी सिंचन घोटाळ्याचे, त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं, ते सरकार पडलं. आणि त्यानंतर त्याच अजितदादांवर खोटे आरोप करा म्हणून अनिल देशमुखांना तुम्ही त्यांच्यावरती दडपण आणताय. अनिल देशमुख म्हणाले की मी अजितदादांना हे म्हटलं की हे काय आहे म्हणून. त्यांनाही धक्का बसला म्हणे अजितदादांना की हे राजकारण कुठल्या स्तराला आपलं चाललंय असं ते म्हणाले. उद्धवजींना शरद पवारांना आधी अनिल देशमुखांनी सांगितलं की माझ्यावरती असा दबाव आणला जातोय. शरद पवारांनाही धक्का बसला. पण शरद पवारांनी उद्धवजींना सांगितलं ते. त्यानंतर अनिल देशमुख सुद्धा उद्धवजींना भेटले आणि उद्धवजी म्हणाले की म्हणजे समजा माझ्या बाबतीत हे पण आदित्य बाबतीत असं करताय म्हणजे हा नालायक पण आहे ना. हा म्हणजे तुम्ही आयुष्यात न उठवता आणि काही तथ्यही आरोप करून तुम्ही कुठलीही गोष्ट सिद्ध झालेली नाहीये. ती कोकणच्या नेत्याची अत्यंत वाह्यात मुलं वाटेल ते आरोप करतायत, निराधार आरोप करतायत आणि त्यांना एन्करेज कोण करते. मुळात फडणवीसांनी कोणाकोणाला अशा प्रकारची एन्करेजमेंट दिलेली आहे आणि हे कशासाठी गेले त्यांनी. म्हणजे आज मनोज जरांगे सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचे काही उद्गार देवेंद्रजींबद्दल काढले, मी समर्थन करत नाही त्याचं, चुकीचे उद्गाराचा निषेधच करतो. देवेंद्रजींच्या मातोश्रींबद्दल बोलणं हे चुकीचं आहे, धिक्कारार्ह आहे ते. पण मनोज जरांगेंना फडणवीसांचा राग का आहे, कारण बोलणं एक आणि व्यवहार एक आहे असं जर त्यांना अनुभव येत असेल, त्याच्यात आलेला हा क्षोभ आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही हे उद्धव ठाकरेंवरती आरोप करायला सांगताय. देवेंद्रजी हे जर खरं असेल ते अनिल देशमुखांनी केलेले आरोप, आता उद्या कोर्टात केस गेली तर अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपाच्या आधारे मी हे सांगतोय तुम्हाला. बघा अनिल देशमुखांनी काय सांगितलं की 100 कोटी वसुलीचे आरोप माझ्यावर केले आणि पुढे आरोपपत्र चार्जशीट ठेवलं त्याचं 1 कोटी 1.5 कोटीचा काहीतरी आरोप ठेवले ते आणि त्यावर बनलेसुद्धा पुरावा नाही असं स्पष्ट झालं. त्यामध्ये काहीही पुरावा नसल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे काही सिद्ध झाले नाहीये ते. हायकोर्टाने सांगितलं, हायकोर्टाने विचारलं किंवा चांदीवाल आयोगाने विचारलं, जो न्यायमूर्ती चांदीवाल आयोग, तिथे परमवीर सिंगांनी सांगितलं की माझ्याकडे काहीच पुरावा नाही, मी 100 कोटी रुपये हे मागत होते, वसुली करून आणून द्या म्हणून. परमवीर सिंग जे मुंबई पोलिसांचे आयुक्त होते ते त्यांच्या आधारे हा आरोप करण्यात आला ना, त्यांनी केलेल्या आरोपाच्या. परमवीर सिंग म्हणाले मी आयक्यू माहिती आहे माझी, मुंबईचा पोलीस आयुक्त आयक्यू माहितीवरती असे आरोप करतो. सचिन वाझे जो या मनसुख हिरानी अंबानींच्या घराच्या बाहेरची स्फोटकं यामध्ये आरोपी होता, त्यांनी सांगितलं की मी अनिल देशमुखांवरती केलेले आरोप जे आहेत ते मला काही माहिती नाही, माझ्याकडे काही नाही त्याच्यामध्ये, आणि माझ्याकडे त्यांनी असं कधीच विचारणा केली नाही. आणि अनिल देशमुखांनी सांगितलं की परमवीर सिंग आणि सचिन वाझेला हाताशी धरून ही गोष्ट, या गोष्टी घडवण्यात आल्या. अनिल देशमुखांवर आरोप करणं, ती स्फोटकं ठेवणं वगैरे. आणि त्यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांना निलंबित केल्यानंतर मग परमवीर सिंगांनी आरोप केले, त्याच्या अगोदर आरोप केले नव्हते. आणि त्यांचं म्हणणं असं की परमवीर सिंग, सचिन वाझे या सगळ्यांना हाताशी धरण्यामध्ये सगळं देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांची ही ताकद नाही, दिल्लीला विचारून त्यांनी हे केलेलं आहे. पण केलंय देवेंद्रजीने असं अनिल देशमुखांनी ठासून सांगितलेलं आहे. आणि देवेंद्रजीने आतापर्यंत काय काय केले महाराष्ट्रामध्ये, काय काय गोष्टी केलेल्या आहेत. मी त्यांना संजय राऊत खलनायक म्हणतायत हे बघा, पण त्यांनी काय काय आतापर्यंत केलेत. अजितदादांना पहिल्यांदा फोडलं,
मग तुम्हाला सांगतो, मग अनिल देशमुखांच्या वरती आरोप केले, मग एकनाथ शिंदेना फोडलं, मग अजितदादाला फोडलं, मग अशोक चव्हाणांना फोडलं. मी 2-2 पक्ष फोडले असं अभिमानाने सांगितलं. मग विधान परिषद निवडणुकीत 20 आमदार फोडले आत्ताच्या, म्हणून त्यांनी पराक्रम म्हणून तो सांगितला. आणखीन काही गोष्टी तुम्हाला सांगतो की काही पोटनिवडणुका महाराष्ट्रात कोणाच्या नेत्याचं निधन झालं किंवा काही झालं तर ज्या पोटनिवडणुका होतात त्या होऊनच दिल्या नाहीत. आणि जी सोयीस्कर पोटनिवडणूक जी ज्या ठिकाणी व्हायला हवी ती होऊन दिली. हे कोण करते महाराष्ट्रामध्ये? मग हे निवडणूक आयोग करतो, आमचा काय संबंध? लोक मूर्ख नाही आहेत. हे कोण करते हे महाराष्ट्राला कळतंय. काँग्रेसच्या एका म्हणजे रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र ज्या झपाट्याने रद्द करण्यात आलं ते कोणी केलं? नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल प्रश्न होते, ती केसच येऊन दिली नाही. हे कोण करत होतं? अभिजित पाटील जे माढा उस्मानाबाद तो भाग आहे त्या ठिकाणचे एक साखर कारखानदार आहे, त्यांच्या मागे त्या शरद पवारांबरोबर होते, त्यांच्या मागे चौकशा लावून देण्यात आल्या आणि मग त्यांनी टोपी फिरून त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. हे कोण करत होतं? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच एका संस्थेचे म्हणजे सोनईचे जे आहेत, सोनई जो संस्था आहे दूध संघ वगैरे, त्यांचे जे सर्व आहेत त्यांच्यावर कोण दडपण आणत होतं? कोण करते हे सगळं? हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये त्याची परिसीमा गाठलेली आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये यापैकी अनेक गोष्टी घडल्या आहेत असा लोकांना संशय आहे, असे आरोप आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आज जे संतापून बोलत आहेत त्याला कारणही तसं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतोय, आज हे अनिल देशमुखांबद्दल झालं, उद्धव ठाकरेंबाबत घडलं, तसंच उद्या जर वेळ आली तर मला यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री व्हायला लागलं. आणि आता 2 उपमुख्यमंत्री झालेत, म्हणजे त्याचंही महत्त्व देवेंद्रजींचं कमी झालं. जर सुडाने एखादा माणूस द्वेषाने पेटलेला असेल तर उद्या हेच प्रयोग एकनाथ शिंदेंच्यावरती होऊ शकतात, हेच प्रयोग अजितदादांवरती होऊ शकतात. म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे ज्यांना कोणाला ब्लॅकमेलिंग करायचं असेल, ब्लॅकमेलिंग करण्याची द्वेषबुद्धीने सूडबुद्धीने राजकारणाची सवय आहे ज्यांना, आणि मलाच सगळं मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर मी त्यांच्यावर आरोप करणार, असा जो नेता आहे महाराष्ट्रातला, तो उद्या एकनाथ शिंदे किंवा अजितदादांवर हाच प्रयोग करू शकतो ना पुन्हा, की तुमची सगळी कुंडली माझ्याकडे आहे, अमुक अमुक गोष्टीवरती तुम्ही सही करा नाही तर मी तुम्हाला पोचवतो म्हणून, असं करू शकतो ना. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे गलिच्छ राजकारण, महागलिच्छ राजकारण आहे आजच्या शब्दामध्ये. राजकीय प्रतिस्पर्धी हा शत्रू नसतो, स्पर्धक असेल तुमचा. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना काहीही झालं नाही, वाट लागली महाराष्ट्राची म्हणायचं, असं नव्हती वाट लागलेली महाराष्ट्राची. असे टोकाचे आरोप तुम्ही केले. कोविडच्या वरनं जे काही आरोप झाले, आदित्य ठाकरेंच्या जवळच्या सूरज चव्हाणला अटक झाली, तुरुंगात टाकण्यात आलं. पण तो ज्या कंपनीचा मालक होता, ज्यांनी हे त्याला काम करायला सांगितलं असेल, त्याच्यावर कारवाई केली नाही, कारण तो शिंदे गटात आहे. हा काय प्रकार आहे? हे उघड उघड दिसतंय ना. आणि तुमच्याकडे जे गलिच्छ माणसं, जी भ्रष्टाचार कलंकित माणसं आली, त्यांच्या विरोधातली कुठलीही कारवाई तुम्ही करत नाही. एकीकडे उरणसारख्या ठिकाणी भयानक प्रकार एका मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या झाली. लोक संतापलेले आहेत. हा गृह खात्याच्या अधीन असा विषय आहे. कुठे सराफाच्या याच्यावरती दुकानावरती दरोडे पडतायत आणि गोळीबार करून लोक पळून जात आहेत. हा गृह खात्याचा विषय, इथे काम केलं पाहिजे.
हिट अँड रनच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत. इथे प्रयत्न केले पाहिजेत. तर गृहमंत्री काय करतात महाराष्ट्राचे, त्यांना जाब विचारायचा नाही याबद्दलचा. आणि केवळ दिल्लीचा वरदहस्त आहे म्हणून कोणी काय यांचं सहन करायचे, यांचे प्रताप, यांचे पराक्रम. त्यामुळे अनिल देशमुखांनी आज जे निर्भयपणे या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी असं सांगितलंय की लोकांना बर्बाद करण्याची ज्यांचे प्रयत्न आहेत ते मला पटले नाहीत. ते म्हणाले की मला एक वेळ आत्महत्या करावीशी वाटत होती, इतकी अस्वस्थ होत. माझ्या सुनांना, नातवंड असतील, मुलं असतील, सगळ्यांना मानसिक त्रास होत होता. सतत छापे पडत होते. देशमुखांना तर तुरुंगात टाकलं होतं. आता बघा त्यांनी काय काय केलेलं आहे अजून. म्हणजे त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या अनिल देशमुखांनी, ते असं म्हणाले की जर मी काही पाप केलं असतं, जर काही खोटं नाटक केलं असतं तर मला फाशी दिली असती तरी चाललं असतं. मग आज भीती वाटत नाही का? आता तुम्ही परत आरोप करताय, फडणवीस म्हणताय तुम्ही जामिनावरती आहात. अनिल देशमुख म्हणतायत की काय व्हायचं वाईट, 14 महिने तुरुंगात मी जाऊन आलो, मला काही भीती नाही कशाची. मला भीती नव्हती, मी आत गेलो सगळं, मी सगळ्या चौकशांना तोंड दिलं. अजून व्हायचंय काय, फक्त फाशी देतील म्हणाले ते. इतका सणसणीत पद्धतीने काहीही न घाबरता अनिल देशमुखांनी उत्तर दिले. हे या महाराष्ट्राच्या एका सिनियर मंत्र्याला तुम्ही अशा प्रकारे त्रास देताय. आणि त्यांचं वय कमी नाही, 74 वय. अशा वयाच्या माणसाला तुम्ही त्रास देता. आणि परमवीर सिंग, त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग असे खोटे नाटे आरोप केले, अंबानींच्या घराच्या बाहेरचे स्फोटकं. NIAला विचारलं हायकोर्टाने की परमवीर सिंगांना तुम्ही काही याच्याबद्दल जाब का नाही विचारताय. पण हा परमवीर सिंग हा ग्रस्त आरोप करून ते फरार झाले, फरार होऊन दिला गेले परदेशात. आणि परदेशातनं वकिलाच्या मार्फत सांगतात की माझ्याकडे काही पुरावा नाही म्हणून. त्यांना अटक झाली नाही, त्यांची उलट तपासणी झाली नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गुंतवलं नाही. काय चाललंय हे? काही याच्यामध्ये काही ज्याला इंग्रजीमध्ये बनाना रिपब्लिक आहे, जिथे काही न्याय कायदा लावायची काही गोष्ट नाही म्हणून. आयुष्यातनं लोकांना उठवता तुम्ही, लाज वाटत नाही तुम्हाला याची? ही काय लोकशाही की काय? याला काय म्हणायचं? सगळ्या विरोधी पक्षांना बदनाम करायचं, आपल्याबरोबर आले नाहीत तर खतम करायचं ना. याच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. आणि बघा अनिल देशमुखांनी सांगितलं की आता मी टप्प्याटप्प्याने काय करीन ते तुम्हाला कळेलच म्हणून त्यांनी सांगितलं. नंतर बघा त्यांनी आदित्य ठाकरे आणि पार्थबद्दल सुद्धा त्यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्या. पार्थचा पक्ष, अजितदादांचा पक्ष त्यांनी विचारात घेतला नाही. आणि ते असं म्हणाले अनिल देशमुख, मी जर ॲफिडेव्हिटवर सह्या केल्या असत्या, खोट्या ॲफिडेव्हिटवरती, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, अनिल परब, अजितदादा, आदित्य वगैरेंवरती आरोप होते, शरद पवार म्हणाले दुसऱ्या दिवशी सरकार पडलं असतं. आणि अनिल देशमुख म्हणाले जर सरकार पडलं असतं, म्हणजे लक्षात घ्या, तर काय झालं असतं? देवेंद्र फडणवीसांची इच्छा सफल संपूर्ण झाली, ते मुख्यमंत्री झाले असते. मग एकनाथ शिंदेना चान्स मिळाला नसता. या एकनाथ शिंदेचे उजवे हात उदय सामंत आज अनिल देशमुखांच्या विरोधात बोलतायत. त्यांना हे सांगायला पाहिजे की सामंतजी, अहो एकनाथ शिंदेनी तुम्हाला एवढी संधी दिली आता, पण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झालेच नसते, देवेंद्रच झाले असते मुख्यमंत्री. मग तुम्हाला त्यांची पालखी उचलायला लागली असती. अर्थात उदय सामंतांच्या बाबत मी काही सांगत नाही, ते सत्तेबरोबर असतात. पण यांना वाटायला पाहिजे की जर हे आरोप खरे होते तर उदय सामंत, एकनाथ शिंदे, तुम्ही त्या सरकारमध्ये का राहिलात उद्धव ठाकरेंच्या? राजीनामा द्यायचा की या सरकारमध्ये अनेक वसुलीची कामं चालली आहेत, पापं चालली आहेत, म्हणजे ती सत्ता भोगायची. आणि आता टोपी फिरून ज्यांनी तुम्हाला सत्तेमध्ये घेतलं त्यांच्या नावाने लाखोली व्हायची.
काय चाललंय? भयानक प्रकारे, अक्षरशः भयानक, म्हणजे संताप यावा अशी गोष्ट आहे. नंतर हे सगळं वरच्या लोकांच्या आशीर्वादाने चाललेत असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की माझ्यावरचा अन्याय मी जनतेसमोर आणणार आहे असं अनिल देशमुख म्हणाले. चांगली गोष्ट आहे, जनतेसमोर आणायलाच पाहिजे, ते आणतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. नंतर मग ते असं म्हणतायत की त्यांनी सीबीआय बाबत वगैरे सुद्धा सांगितलं की चार्जशीटमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे माझ्याविरुद्ध आरोप केले वसुलीचे वगैरे आणि चार्जशीटमध्ये काहीच नाही, 1 कोटीचा आरोप आणि त्यालाही पुरावा नाही म्हणतात. म्हणजे हे काय पद्धतीचा कारभार आहे ते बघा तुम्ही, हे लक्षात घ्या. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे महाराष्ट्राची राजकारणाची पातळी घसरलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ही अस्थिरता झाली आहे. ज्या प्रकारे चिखलफेकीचं राजकारण चालू आहे याला मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यांनी ज्या प्रकारे फोडाफोडीचं प्रथम अजितदादांबरोबर सरकार स्थापन करणं, मग शिंदेंना बरोबर घेणं, मग अजितदादांना बरोबर घेणं, मग अशोक चव्हाणांना बरोबर घेणं, मग विधान परिषद फोडणं आणि अनिल देशमुखांपासून अनेकांना तुरुंगात टाकणं, अनेकांवरती खोटे नाटे आरोप करणं, याला कोण जबाबदार आहे हे लोक हो तुम्ही विचारात घ्या. यामुळे काय झालं आहे की इतकी अस्थिरता आहे की आपली सत्ता जाईल की नाही अशी एकमेकांना भीती वाटत असल्यामुळे आता भाजप काय करते की अर्थव्यवस्थेची काळजी न करता कितीही कर्ज हो, कितीही व्याज द्यायला लागो, पण आम्ही मतं मिळवण्यासाठी वाटेल तसा खर्च करणार, कोणाला कितीही पैसे देणार. स्थिर सरकार असतं, व्यवस्थित कारभार चालू असता तर सवंगता कमी होते, सवंग राजकारण करण्याची गरज नसते. अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरे सरकार पडण्यापासून वाचवलं ही त्यांची मोठी कामगिरी आहे असं मी म्हणेन. आणि ते जर तेव्हा वाचलं नसतं तर केव्हा सरकार पडलं असतं, लगेच पडलं असतं स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच. पण एक लक्षात घ्या, मग जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तेव्हाच तर कोविडमध्ये त्यांनाही वेगवेगळ्या आरोपांना तोंड द्यावं लागलं असतं. हे केलं तुम्ही, ते केलं नाही वगैरे. उद्धव ठाकरे यांनी कोविडमध्ये चांगलं काम केलं आणि उद्धव ठाकरेंना हे काम करता यावं अशीच एक प्रकारे व्यवस्था अनिल देशमुखांनी केली. अनिल देशमुखांनी खोटे नाटे आरोप करायची करणार नाही असं ठामपणे सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार वाचलं आणि त्यामुळे कोविड काळामध्ये आपण सगळी जनता वाचली. उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं, उत्तम काम केलं, ज्याचं जगामधून कौतुक झालं. हे वाटेल ते आरोप करो, खोटे नाटे आरोप करा. आदित्य ठाकरेंनी उत्तम काम केलं, अनेक मंत्र्यांनी सुद्धा त्या काळात चांगलं काम केलेलं होतं. आणि त्यामुळे केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नाही, अनेक मंत्र्यांनी उत्तम काम केलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुभाष देसाई असतील, अनेकांनी खूप उद्योगधंदे आणले होते. पण हे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करतायत, विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेले चपाटे. त्यामुळे लक्षात ठेवा की महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि राजकीय पातळी सगळी त्याच्या अधोगतीला आणण्यास कोण जबाबदार आहे याचा तुम्ही विचार करा. महाराष्ट्राचा खलनायक कोण आहे राजकारणाचा याचा तुम्ही विचार करा. आणि संजय राऊत काय म्हणतात तेही लक्षात घ्या. तुमचा तुम्ही निर्णय घ्या. एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि मित्रमंडळींना सांगा की हा चॅनल जरूर बघा, प्रतिक्रिया व्यक्त करा. नमस्कार.